BN महान्यूज. अंबासन फाट्यावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक. नामपूर मालेगाव मार्गावरील अंबासन फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या दरम्यान 2 मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पिंपळनेर येथील पंकज भदाणे यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले मित्र चेतन कोर राहणार अंबासन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान दुसऱ्या मोटारसायकलीवरील बागुल दाम्पत्यही या अपघातात गंभीर जखमी झाले. यामध्ये बागुल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांची पत्नी अनिता बागुल या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर मालेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बागुल हे डोंगरेज, तालुका बागलान येथील जावई असून त्यांचे मूळ गाव चाचेर, तालुका कळवण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे संपूर्ण नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नव्हते. पंकज व बागुल यांना डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नामपूर ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका तसेच खाजगी रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना तातडीने नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविले. अपघात इतका भीषण होता की दोन्ही मोटारसायकलींचा अक्षरशः चक्काचूर झाला. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नामपूर मालेगाव मार्गाचे नुकतेच काँक्रिटीकरण झाले असून रस्ता सरळ आणि चांगला झाल्यामुळे वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे अंबासन फाट्यावर मागील महिन्यातही एका शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर अंबासन फाट्यावर तात्काळ गतिरोधक बसवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भूषण कोर, अंताजी कोर, प्रवीण अहिरे आणि विठ्ठल महाजन यांनी प्रशासनाकडे केली आहे. BN महान्यूजसाठी सचिन सोनवणे, सटाणा.